नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियंका. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. तर हा मी पोर्शन घेतला आहे आणि तुम्हाला लाडू वळून दाखवते. तर हे पहा किती सुंदर आणि सुरेख असा दिसतोय. आणि एक सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जर एकटेच असाल तर अशी कढई सिम गॅसवरतीच राहू द्या, खाली काढू नका, जेणेकरून तुमचं हे बॅटर एकदम घट्ट होईल आणि मग तुम्हाला त्याचे लाडू वळता येणार नाहीत. त्यासाठी सिम गॅसवरती राहू द्या वरतीच कढई. आणि व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक खास इन्ग्रेडियंट सांगणार आहे, ज्याने आपल्या या लाडवाला टेस्ट आणि टेक्स्चर खूप सुंदर आणि चव येणार आहे. चला तर मग सविस्तर पाहूया. सर्वात प्रथम मी इथं 1 वाटी तीळ घेतलेली आहेत आणि 1 वाटीच गूळ, म्हणजे जेवढं आपल्याला तीळ घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे. आणि पाव वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 1 चमचा तूप. चला तर मग सुरुवात करूया. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस लावून घेतलाय. आता याच्यामध्येच घालूया आपण 1 कप तीळ घेतलेले. हे तीळ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर याला कडवटपणा येतो आणि तीळ पटकन भाजतात. त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लोच करायची आहे. तीळ आपल्याला सतत हलवत राहायचे, नाहीतर ते डागळू शकतात. आणि तुम्ही पाहू शकता याचा चटकण्याचा आवाजही येतोय. आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत. आता मी इथं असं एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आपण हे तीळ ओतून घेऊया, जेणेकरून थंड होतील. तीळ आपले थंड होत आहे तोपर्यंत आपण चाचणी बनवून घेऊया. गॅस लावून घेतलेला आहे. आता आपण हा 1 चम्मच तूप याच्यात टाकून घेऊया. तूप आपलं वितळले. आता याच्यात टाकूया गूळ. गूळ नेहमी किसून टाका, म्हणजे तुमचा कुकिंग टाईमही वाचेल आणि चाचणी आपण बनवतो तेव्हा ती परफेक्ट होईल. आणि तुम्ही गूळ असा न किसता तोडून घेतला तर जे मोठे मोठे पीसेस राहतात आणि मग आपले हे लाडू एकदम कडक आणि हार्ड बनतात. त्यासाठी लो टू मिडियम गॅसवरच फ्लेमवरच आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे. तूप टाकल्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे आपले लाडू शायनी आणि ग्लोसी होतात आणि ते हार्डही बनत नाहीत. 2-3 मिनिट झालेत, तुम्ही पाहू शकतात. असं आपल्या ह्या गुळ वितळलेला आहे आणि त्याला बबल्स येत आहे. तर आपण चेक करूया. चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि याचे काही ड्रॉप्स आपण याच्यात टाकून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता हे एकाच जागी बसत आहे, हे वितळत नाही. याचा अर्थ आपली चाचणी परफेक्ट आहे. अशा प्रकारे आपली चाचणी आता तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता यामध्ये पटकन आपल्याला तीळ टाकायचे आहेत अशा पद्धतीनं आणि यामध्येच टाकून घेऊया शेंगदाणे. आणखी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकते, ते म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे नारळ. 2 चमचे टाकणार आहे मी. याने टेस्ट आणि टेक्स्चरही खूप छान येतं. आणि पटापट मिक्स करूया. अशा पद्धतीनं आपल्याला हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्ही हाताला पाणी लावून घेऊ शकता किंवा तूपही लावू शकता तुम्ही. आणि मग याच्यातला एक पोर्शन घ्यायचा आणि अशा पद्धतीनं याचे लाडू वळायला घ्यायचे. खूप झटपट आणि पटापट बनतात. हे पहा, अगदी अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आणि सुरेख दिसतात. अशाच पद्धतीनं मी सर्व लाडू बनवून घेते. अशा पद्धतीनं आपले हे लाडू बनवून तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख हे लाडू दिसत आहेत आणि चवीला अगदी भन्नाट लागतात. तर तुम्ही नक्की बनवून बघा या संक्रांतीला आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे हे लाडू कसे झाले ते. थँक्यू.